हॅलो हाय, चला तर आज आपल्याला असा मस्त कडक चहा बनवायचा आहे. पावसाळा पण आहे आणि बनवायला खूप छान, साधी, सिंपल. खूप मसाल्यांचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्ही इथे जास्त पण घेऊ शकता. प्रमाण जेवढं 2 कपाला घेतलं त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वाढवायचं. फरक एवढाच आहे. मसाले खूप घालायचे नाही. जसं आपण टपरीवर चहा पितो ना, अगदी तसा चहा बनवायचा आहे आपल्याला. इथे मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 काळी मिरी, लवंग आणि 2 वेलची. वेलची घालायची, खूप छान चहा होतो. आलं तर मेन आहे, ते पण घ्यायचं. वेलची, आलं छान कुटून घ्यायचं. आपल्याला आल्याचा रस निघेपर्यंत आलं कुटायचं आहे, तरच चहा खूप छान होतो. आणि ना, वेलचीने आपल्याला ॲसिडिटी पण होत नाही. आणि वेलची नेहमीच चांगली असते चहामध्ये, म्हणून ती पण स्किप बिलकुल करायची नाही. खूप मसाल्याचा चहा कोणाकोणाला आवडत नाही, आणि जो बाहेर चहा असतो तो सेम असा असतो. त्यात मसाल्यांचा वापर नसतो. म्हणजे दालचिनी असं खूप घालत नाही ह्याच्यामध्ये. एवढे 2 ते 3च पदार्थ असतात, पण चहा अप्रतिम होतो आणि एकदम घट्ट असा चहा होतो. तुम्हाला वाटेल 2 कप पाणी ठेवलं आहे ह्याने म्हणजे चहा खूप पातळ होईल, तर चहा बिलकुल पातळ होत नाही. आलं छान कुटून झालं ना, त्याच्यामध्ये आपल्याला लवंग घालायच्या. लवंग 1 आहे, 2 काळी मिरी आणि वेलची. आधी मी वेलची घातलेली आहे. वेलची छान कुटून घ्यायची. आल्यामध्ये ती पूर्ण मिक्स व्हायला हवी, तरच तिची टेस्ट खूप छान लागते चहामध्ये. 2 आता ह्या काळी मिरी आणि 1 लवंग घेतलेली आहे मी. काळी मिरी खूप घ्यायची नाही, मग चहा खूप तिखट होईल. 2 काळी मिरी भरपूर होतात. चहाला टेस्ट खूप छान येते. खूप घेतल्या तर खूप चहा तिखट होईल, प्यायची इच्छा होणार नाही. असं वाटून नाही द्यायचं की आपल्याला त्याच्यामध्ये आपण काळी मिरीचा वापर केलेला आहे. छान कुटायचं आल्याचा रस निघेपर्यंत. सगळं आपल्याला ना चमच्याने काढायचं आहे. आलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाण्याला छान उकळी यायची. पाणी 2 कप ठेवलं होतं, 1.5 कप पाणी झालेलं आहे उकळून. आधी फक्त आपल्याला पाणी उकळायचं आहे. पाणी छान उकळल्याच्या नंतरच आपल्याला आलं, वेलची, काळी मिरीची जी पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे. हे जिन्नस घातल्याच्यानंतर पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. पाण्याला जर छान उकळी आली ना, तर सगळं आल्याचा, वेलचीचा पूर्ण रस तो पाण्यात उतरतो आणि छान सगळं मिक्स होतं. त्याच्यामुळे ना, घाई करायची नाही चहा पावडर, साखर घालायला. अगदी विकतच्यासारखा चहा बनवून तयार होतो. तुम्ही या पद्धतीने चहा नक्की करून बघा. खूप छान चहा होतो. पाण्याला उकळी आली ना, सगळा रस जो आहे तो पाण्यामध्ये उतरतो. तो उतरला ना, खूप छान टेस्ट येते चहाची. खूप छान चहा लागतो. तुम्ही एकदा या पद्धतीने केलं ना, तर सारखे बनवा. आता असं वाटेल की साखर घालायची नाही. साखर घालायची नाही आहे आपल्याला. इथे आपल्याला आधी चहा पावडर घालायची आहे. इथे मी अर्धा म्हणजे 1 चमचा चहा पावडर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चहा पावडरप्रमाणे घालू शकता. 2 कपासाठी 1 चमचा चहा पावडर भरपूर आहे. पोहे खायचा जो चमचा आहे ना, त्याने मी घातलेली आहे. छान उकळून द्यायचा. 10 मिनटं तरी आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. साखर घालायची घाई बिलकुल इथे आपल्याला करायची नाही आहे. छान उकळलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना 1 कप दूध घालायचं. 2 कपासाठी 1 कप दूध एकदम परफेक्ट आहे. कमी नाही आणि जास्तही नाही. छान सगळं मिक्स करून घ्यायचं. छान उकळी येऊन द्यायची आपल्याला इथे. एकसारखं हलवायचं. चहाला छान उकळी आलेली आहे आपल्या, पाहू शकता तुम्ही. अगदी चहा ना बाहेरच्या टपरीवर असतो ना, अगदी तसा झाला होता. आपण हॉटेलमध्ये पितो, टपऱ्यांवर पितो. आता पावसाळा आहे,
असा चहा करून बघा तुम्ही पण, खूप छान होतो. मस्त सगळं मिक्स करायचं बरं का. चहाला छान उकळली. चहाचा जेव्हा रंग चेंज होतो ना, तेव्हा खूप छान होतो. सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे. मी इथे 2 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. 2 चमचे घातलेले आहेत मी, 2 ते 2.5 चमचे. खूप नाही घालायची, कारण ना विकतचा चहा जो असतो तो बिलकुल गोड नसतो. 2 कपासाठी 2-2.5 चमचे खूप साखर होते आणि चहा खूप छान होतो. एक साखर टाकल्याच्यानंतर 5-1 मिनटे छान उकळी घ्यायची. बघू शकता चहा किती छान एकदम घट्ट दाटसर असा चहा झालेला आहे आपला. पातळ बिलकुल झालेला नाही आहे. 2 कप पाणी घेतलं ना तरीसुद्धा आपला चहा बिलकुल पातळ झालेला नाही आहे. या पद्धतीने तुम्ही चहा करताना तर खूप छान चहा होतो. नक्की ट्राय करून बघा. बरोबर आपला 2 कप इतका चहा झालेला आहे. या पद्धतीने चहा बनवला ना खूप मज्जा येते चहा प्यायला. तुम्ही नेहमी याच पद्धतीने चहा बनवता असा चहा केला तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.